हॅलो, नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सो मी सगळ्यांना तुम्हाला दाखवलं होतं की आपली वडापावची गाडी स्टार्ट म्हणजे आपण केलेली आहे आणि मी तुम्हाला गाडीच्या इथला व्हिडिओ काढून दाखवलेला होता. व्हिडिओ काढून दाखवला होता तेव्हा तुम्हाला कळलं असेल की आपलं ओपन स्पेसमध्ये आहे, म्हणजे गाळा वगैरे घेतलेला नाही आहे. कारण की सुरुवातीला स्टार्टअप करतो आहे तर कसा पब्लिकचा रिस्पॉन्स मिळतो, आपण जे बनवतो आपली टेस्ट समोरच्यांना आवडते की नाही हे सगळं ऑब्झर्व करायचं होतं. म्हणून आधी काही गाळा वगैरे घेतलेला नव्हता आणि गाळा घ्यायचा म्हणजे पुन्हा त्याच्यासाठी भांडवल खूप लागतं. म्हणजे बघा की डिपॉझिट 30-40 हजार रुपये डिपॉझिट हातात हवं आहे, कमीत कमी 40-50 हातामध्ये पकडून चला. सोबत गाळा असेल तर त्याला तुम्हाला त्याप्रकारे सगळं सेटअप करावं लागतं, म्हणजे ते अजून खर्च आला. तर तेवढं भांडवल माझ्याकडे सध्या नव्हतं, म्हणून मी त्या घाईत काय पडले नाही. म्हटलं आपल्याला स्टार्ट करायचंच आहे तर म्हणजे स्टार्ट तर करून बघूया. जर रिस्पॉन्स मिळाला तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मग आपण पुढे करू शकतो असं. सो आपली ओपन म्हणजे गाडी आहे, हातगाडीवरती आहे म्हटल्यानंतर आपण तिथे काही बनवू शकत नाही आणि मी संध्याकाळचं लावतो आम्ही. तर त्यासाठी जी सगळी तयारी असते ती आम्ही घरातून करतो. म्हणजे 12-1च्या नंतर आर्याला स्कूलमध्ये सोडल्यानंतर माझ्या भावाची वाईफ असते, अंकिता आता सध्या जॉबला लागलेली आहे, तर ती नाही आहे सोबत, तर ती असते, मी असते, आपण घरीच सगळ्या तयाऱ्या करतो. तर घरातूनच सगळं रेडी करून घेऊन जातो. सो घरात आता खूप सगळं पसारा आहे, म्हणजे बघू शकता की हे आपले म्हणजे बटाटे शिजवून वगैरे घेतलेले आहेत. हे मी भाजीचं तयार केलं आहे, म्हणजे फोडणीचं तयार केलं आहे. इथे कोथिंबीर आहे जी आपल्याला भाजीमध्ये मिक्स करायची आहे. सो इथे सगळं मटेरियल न्यायचं आहे, म्हणजे फ्राय करायची मिरची आहे, सोबत आपण कांदा देतो त्यांना, तर कांदा आहे. ह्या चटण्या आम्ही घरातच बनवलेल्या आहे. ती सुकी चटणी आहे, ही ओली चटणी आहे. इथे ओवा, मीठ वगैरे, बटाटे भजीसाठी बटाटे वगैरे, म्हणजे तिथे लागणारी भांडी वगैरे, हे टोप वगैरे, ते बेसन वगैरे भिजवायला आपण घेतो, तर त्याच्यासाठी टोप वगैरे आहे. म्हणजे थोडक्यात की सगळं घरातून आम्हाला रोज डेली घरातून एवढं सगळं न्यावं लागतं. आणि परत संध्याकाळी सगळं झाल्याच्यानंतर संध्याकाळी रात्री 9:30-10 वाजेपर्यंत पब्लिक असतं, थोडंफार चालू असतं, कारण की काही लोक जेवणासोबत पण नेतात. तर 10 वाजता पूर्ण क्लोज झाल्याच्यानंतर घरी यायला परत 10:30 वाजता सगळं तिथून पॅक. कारण की शॉप नाही आहे म्हटल्यानंतर आपण तिथे काही ठेवू शकत नाही, जेवढ्या वस्तू घेऊन जातो तेवढ्या रिटर्न घेऊन यायला लागतं. लकीली माझ्या मम्मीचा रूम तिथे जवळ आहे, सो मी तिथे सिलेंडर शेगडी वगैरे आहे ती मम्मीच्या रूमवरती ठेवते. बाकी सगळ्या गोष्टी मग रिटर्न ते ऑफिसमधून आले रात्रीचे की गाडीवरतून घेऊन घरी येतात. फक्त आम्हाला आता न्यायच्या वेळेला दोघी-तिघींना त्या पिशव्या भरून घेऊन जावं लागतं. सो ही आपली आहे तयारी आणि छान रिस्पॉन्स आहे. म्हणजे मला तिथे बोलता येत नाही ॲक्च्युली.